मंडळी, महाराष्ट्राला लाजवेल अशी घटना घडलेली आहे. झालं काय? पुण्यामधून ट्रक जात होती पंजाबला. आता झालं काय इकडे, तर पुण्यामध्ये ट्रक चालक जे आहेत त्यांनी आर्मीचं जे मटेरियल आहे ते मटेरियल गाडीमध्ये भरलं आणि ते येवला मार्गे जात होते. आता येवला मार्गे जात असताना पिंपळगावचा जो टोल आहे ना, त्या पिंपळगावच्या टोलवरती पोलिसांनी ट्रकला अडवलं. त्यानंतर सांगितलं की नो एंट्री आहे आणि तुम्हाला फाईन जो आहे तो भरावा लागेल. आता एवढा मोठा फाईन जो आहे तो ट्रक चालकाला जो आहे तो भरावा लागेल म्हणल्याच्या नंतर ट्रक चालक जे आहेत ते विनवणी करत होते की गाडीमध्ये आर्मीचं जे आहे ते मटेरियल आहे. आता इथे फाईन मारायचा कुठलाही संबंध नाही, इथे कुठल्याही प्रकारची नो एंट्री नाहीये, कारण मोठ्या गाड्या ज्या आहेत त्या या रोडनं जातात. आपण त्या रोडनी हेवी व्हेकल जे आहे ते घेऊन जातो. कुठल्याही प्रकारची इथे नो एंट्री नाहीये, संबंध नाहीये. झालं काय, महाराष्ट्र ट्रॅफिक पोलीस जे आहेत हे पोलीस यांनी ट्रक अडवला. त्यानंतर तिथे 5,000ची मागणी करण्यात आली. ट्रक चालकाने पैसे दिले नाही म्हणून ट्रक चालकाला प्रचंड अशी मारहाण करण्यात आली. इथे जे काही पोलीस होते ते सिगरेट देखील ओढत होते आणि सिगरेट ओढत असताना पोलिसांनी केलं काय, तर गाडीला आग लावली. आता इथे जे काही चालक आहेत त्यांचं म्हणणं आहे की पोलिसांनी गाडीला आग लावली आणि त्यानंतर ती ट्रक जी आहे ती पूर्ण जळून खाक झाली. ही जी बातमी आहे ही वाऱ्यासारखी महाराष्ट्रामध्ये पसरल्याच्या नंतर तिकडनं माननीय छगनजी भुजबळ साहेब जे आहेत येवलेचे, ते देखील जात असताना त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ट्रक चालक जे आहेत त्यांना देखील विचारलं. तर ट्रक चालक जे आहेत त्यांच्याकडे व्हिडिओ देखील आहेत की पोलिसांनी त्या गाडीला आग लावली आहे आणि त्यामुळे छगनजी भुजबळ आहेत यांनी देखील पोलिसांवरती कारवाई करायला लगेचच सांगितली. पण विषय असा आहे, ट्रक चालक जो आहे तो पंजाबचा असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्राची जी इज्जत आहे ती पूर्ण देशभरामध्ये गेलेली आहे. पोलिसांची जी प्रतिमा आहे ती खराब झालेली आहे. कारण मी बऱ्याच ठिकाणी बघतोय महाराष्ट्र पोलीस जे आहेत ते ट्रक चालकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास देतात. त्यामुळे पोलिसांनी देखील गरिबांना त्रास देणं टाळावं, कारण हजारो किलोमीटर ट्रक चालक जे असतात ते रात्रंदिवस गाड्या चालवतात, कित्येक रात्र झोपत नाहीत आणि उपाशी देखील असतात. ही मंडळी स्वतःच्या जीवाला खात नाही, पण त्यांना पोलिसांना एंट्रीच्या नावाने पैसे द्यावा लागतात. पूर्ण देशभरामध्ये हेच दिवस सुरू आहेत आणि हेच हाल आहेत. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये गेलात तिथली जी पोलीस सिस्टीम आहे या सिस्टीमला तुम्हाला पैसे देऊनच पुढे जावं लागतं. त्यामुळे देशभरामध्ये ट्रक चालकाला लुटलं जात आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? कालची जी पिंपळगाव टोलनाक्यावरती घटना घडली आहे ही खूप निंदनीय. याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या आणि आमच्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा.